तिकडचे साईडला जे आहेत ते आपल्या देवीचे सैनिक आहेत ठेवले. तर देवीवर एवढी श्रद्धा आहे की दरवर्षी त्यांच्या पूर्ण फॅमिली येते दर्शनासाठी येते. एवढं देवीवरचे सगळ्यांचं प्रेम आहे. नमस्कार मंडळी, मी त्यांटाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी आता आपण आलोय फुंड्यामध्ये. फुंड्याचं कॉलेज आहे, तिथं गुरुबादेवी माता प्रसन्न तोच पालखी सोहळा तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मंडळी आता आपण पोहोचलोय श्री क्षेत्र गुरुबादेवी मंदिर फुंडे येथे आणि आतमध्येच मंदिरमध्ये आलं आपल्याला बघा किती लाईन बघायला भेटते या साईडला. आणि या साईडला ठेवलेली त्या आईची पालखी आपल्याला बघायला भेटते आणि खूप धमाल असते इथं सुद्धा पालखी सोहळ्याला. दरवेळी आपण पालखी सोहळ्याला जातच असतो, वेगवेगळ्या पालख्या आपण करतोय. आता आपण आलो फुंडे म्हणजे कॉलेजच्या बाजूच्या देऊळ जो आपला आईचा आहे गुरुबादेवी आईचा तिथं, आणि तिकडचा पालखी सोहळा बघायला. आणि त्या साईडला बघा इकडं जवळ जाऊनच दाखवते. चला आता आतमध्ये सगळ्यात पहिले जाऊया, दर्शन घेऊया. तर मंडळी ऑर्केस्ट्रा बघू शकता या साईडला. आता माझा जास्त आवाज नाही येणार याच्यानंतर, कारण आता वाजवायला सुरुवात केलेली आहे आणि पब्लिक पण हळूहळू नाचायला चालू झालेली आहे. तर श्री वरती लिहिलेलं आहे बघा, श्री गुरुबादेवी प्रसन्न. आणि कॉलेजच्या बाजूलाच ऑर्केस्ट्रा आपल्याला बघायला भेटते आणि खूप धमाल होणार आहे. तर मंडळी आपण आता देवलामध्ये पोहोचलेलो आणि समोर बघू शकता श्री दुर्गादेवी प्रसन्न म्हणजेच आपली दुर्गादेवी आहे आणि मस्त सजवलेली आहे. आणि मधीतली आपली दुर्गादेवी आहे आणि खूपशे भक्त दर्शनासाठी येतात आहेत आणि खूपशी गर्दीसुद्धा आपल्याला इथं बघायला भेटते. पाठच्या साईडला जर आपण बघितलं तर ते साईडला ऑर्केस्ट्रासुद्धा सुरू झालेला आहे. बाकी आपण दर्शन घेऊया, माहिती घेऊया देवलाबद्दल, पालखीबद्दल, त्याच्यानंतर मग तिकडे जाऊ. काय नाव आपला? माझं नाव गणेश म्हात्रे. मला सांगा, जे देवीच्या साईडला बसलेत त्यांचे नाव काय? हे आपले काल स्वरूप आहेत हे. आणि तिकडचे साईडला जे आहेत ते आपल्या देवीचे सैनिक आहेत, जे देवीचे रक्षणाला सोबत असतात. हां, मधले जे देवे आहे ते आमची गुरुबादेवी हे. हां, गुरुबादेवी आहे, हे रस्त्यावरचे भरपूर लोकांचे रक्षण करते गावातील. आणि पुराणी प्रथा बोलली जाते ना, पुराणी प्रथा, जे गावोगावी गावाचे रक्षण करायला घरोघरी दारोदारी हे रक्षण करत फिरत असते. हे आजी आजोबांचे कहाणी आहे. त्या गावाला पूर्ण रक्षण करत हां, चालेल, धन्यवाद. काय आपल्या समोर आपले गावचे ज्येष्ठ आहेत, आपल्या देवीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. आणि देवीचा जो कार्यक्रम असेल दिवसभराचा त्याला थोडक्यात जरा सांगा आपल्याला. नाव का तुमचं? माझं नाव शिवेंद्र म्हात्रे. माझं यश म्हात्रे. आणि आपल्या गावचे सरपंच मोठे गावातले सागर घरत संग्राम म्हात्रे. भाऊचं नाव का? शौर्य. आपल्याला आपल्या देवीबद्दल थोडक्यात माहिती सांगा आणि जो दिवसभराचा कार्यक्रम असतो. नमस्कार मंडळी, हा जे आमच्या गुरुबादेवीचं जे मंदिर आहे
जवळजवळ 100 वर्षापासूनचा हा वारसा आहे आणि या 100 वर्षामध्ये कित्येक वर्ष आम्ही कंटिन्यू चालवलं उत्सव आणि आज सकाळी या देवीचे अंग मिरवणूक निघते. सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही अंग मिरवणूक येते आणि त्यानंतर अभिषेक होतो. अभिषेक झाल्यानंतर मग भाविक भक्तांसाठी हा देऊळ आपण उघडा असतो. तो जवळजवळ रात्री आता ही आज आमची जत्रा आहे देवीची. या जत्रेसाठी या पंचक्रोशीमध्येच नाही तर उरण, पनवेल, डोंबिवली, कल्याण इथून देखील भाविक येतात. आणि मी आवर्जून सांगेन हे कल्याणची फॅमिली त्यांच्या काहीतरी गाडी इथं ब्रेकडाऊन झाली होती आणि देवीच्या हवाई ठेवली होती. देवीवर एवढी श्रद्धा आहे की दरवर्षी त्यांच्या पूर्ण फॅमिली येते दर्शनासाठी येते. एवढं देवीवरचे सगळ्यांचं प्रेम आहे आणि या देवीने आशीर्वाद देतं. आणि यंदा आपण मयूर नाईक हा देखील सेलिब्रिटी या अच्छा नवीन आकर्षण येस. तर आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन आता सरपंच आहेत की आमची मंडळी आहे उत्सव कमिटी आणि ग्रामपंचायत सदस्य वगैरे दरवर्षी काही ना काही नवीन या कार्यक्रम याच्या देवीच्या उत्सवानिमित्त ठेवतात. आता स्क्रीन आवर्जून येतात आणि रोडवरती मंदिर असल्यामुळे जवळजवळ बहुतेक भाविक इथे थांबतात आणि दर्शनासाठी येतात आणि देवीच्यावरती या सगळ्यांची श्रद्धा आहे. मग गाडीचा अभिषेक असो की कोणाचं कार्य असो, आमच्या गावातलं जर कुठलंही छोटं मोठं कार्य असो, नवीन गाडी असो किंवा घरातला साखरपुडा, लग्न, इथं देवीला पाया पडल्याशिवाय नारळ वाहिल्याशिवाय कोणी पुढे जात नाही. आणि आपली पालखी किती वाजता निघता अंदाज तरी? आता पालखी निघेल आता जवळजवळ 10 वाजता निघेल पालखी आणि मग ती पालखी मिरवणूक 2 ते 3 तासासाठी असेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगली माहिती दिलीत आपल्या सकाळपासून. धन्यवाद. आपल्या पालखी असते त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या ब्लॉगर्सचे देखील आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला आपण या यूट्यूबद्वारे पण प्रदर्शित करणार आहोत. पुन्हा एकदा पूर्ण ग्रामपंचायत फुंडे आणि उत्सव कमिटीतर्फे आपले मी हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
ही आपली ही जी मंडळी असतात आणि आपली जी पालखी आहे ती इथंच असते म्हणजे आईचा मुकुट आहे देवीचा अंग बोलतात तो गावात घेऊन जातात ही मंडळी ते इथंच राहतात.